आता आपण ह्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत कुणाची बेटा HCF आणि LCM कुणाची सुरुवात करणार आहोत ब्राइटनेस HCM आणि काय बेटा LCM हे आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर काय बेटा हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि पुन्हा LCM आणि पुन्हा काय LCM हे लिस्ट काय बेटा लिस्ट म्हणजे सर्वात लहान लिस्ट म्हणजे काय सर्वात लहान लिस्ट कॉमन मल्टिपल लिस्ट कॉमन मल्टिपल आता पहा बेटा आपल्याला प्राइम नंबर माहितीत का हो सर आम्हाला प्राइम नंबर माहितीत काय असतं प्राइम नंबर सांगा प्राइम नंबर काय असतात ज्याला 1 ने भाग जातो किंवा त्याच्या त्या संख्येने भाग जातो त्याला काय म्हणतात प्राइम नंबर सांगा कोण आहे प्राइम नंबर 2 त्याच्यानंतर 3 5 7 11 13 17 19 23 पुन्हा 24 नाही 25 नाही 26 नाही 27 नाही 28 नाही 29 पुन्हा काय बेटा 31 पुन्हा काय येतं 32 नाही 33 नाही 34 नाही 35 बी नाही 36 नाही 37 38 नाही 39 नाही 40 नाही 41 पुन्हा 42 43 कुणाच्या पाड्यात येते काय येत नाही बघा 43 येत नाही म्हणजे कोणता नंबर आहे तो प्राइम नंबर येत नाही म्हणजे कोणता नंबर आहे बघा 43 कुणा पाड्यात येते येत नाही ना 43 44 येते 45 ला जाते 46 ला जाते 47 ला पण बघा 47 ला जाणार आहे कशा तुम्हाला किती पर्यंत करा म्हटलंय ना 50 प्राइम नंबर किती प्राइम नंबर करायचे 50 प्राइम नंबर किती बेटा 50 सांगा कोणते याच्यात बघा एकदा चेक करा सर्व बरोबर आहे का चेक करा एकदा बघा अशी कोणती संख्या आहे का ज्याला दुसऱ्या कशाला भाग जाते चेक करा 5 मध्ये 2 3 5 7 11 13 17 19 23 अरे एकदा बघा सर्व 29 आले का 21 37 41 43 आणि पुन्हा लास्ट काय 47 करेक्ट आहे काय हो आता पहा बेटा सर्कल द प्राइम नंबर इन द लिस्ट आता काही नंबर दिलेले त्याच्यातल्या प्राइम नंबरला लिस्ट करा म्हणजे काय म्हणले प्राइम नंबरला लिस्ट करा म्हणजे बोल करा सर्कल करा हे सर्कल करायचं ठीक आहे नंबर बघा बेटा 17 बोलू नका 15 4 3 1 2 12 पुन्हा काय 23 पुन्हा काय 27 पुन्हा काय ते 35 पुन्हा काय ते 41 पुन्हा काय ते 43 पुन्हा काय ते 58 पुन्हा काय ते 51 पुन्हा काय ते 72 पुन्हा काय ते 79 आणि पुन्हा 91 आणि पुन्हा काय बेटा 97 प्राइम नंबर काय असतात ज्याला 1 ने भाग जातो किंवा त्या संख्येने भाग जातो त्याला काय म्हणतात प्राइम नंबर 17 ला 17 ने जातो हा कोणता नंबर आहे प्राइम 3 5 15 प्राइम नंबर आहे का नाही 4 नाही 3 प्राइम नंबर आता 1 काय आहे नॉर प्राइम नॉर कंपोज 1 हा प्राइम नंबर नाही ठीक आहे 1 आहे का नाही नंतर 2 हा फक्त एकच प्राइम नंबर आहे की जो काय आहे इव्हन नंबर आहे काय आहे इव्हन नंबर बाकीचे सर्व प्राइम नंबर कसे असतात ऑड ऑड म्हणजे काय 3 5 7 9 11 13 असे जे नंबर असतात त्याला कोणते नंबर म्हणतात ऑड 2 4 6 8 10 12 14 हे कोणते नंबर झाले इव्हन नंबर कोणते नंबर म्हणजे इव्हन नंबरला कंपल्सरी किती भाग जातो 12 6 च्या पाड्यात आहे 23 कोणाच्याच पाड्यात नाही 27 आहे 35 आहे 41 बरोबर आहे इथे आहे बघा पुन्हा किती 43 58 जाते 2 51 जाते 17 1 17 17 2 34 37 51 2 म्हटलं का विशेष मिटला सोडून द्यायचं का इव्हन नंबर म्हटल्यावर काय म्हटलं फक्त 2 हा नंबर असा आहे का हे 2
की तो काय आहे, इव्हन प्राईम नंबर आहे. नाहीतर बाकीचा जर कुठलाही 2 आला तर त्याला आपण प्राईम नंबर म्हणू शकतो का? नाही. पुन्हा 79 कुणाच्या पाड्यात नाही. पुन्हा किती 97 किती बेटा 97. आता 91 कुणाच्या पाड्यात येते का बघा, चेक करा, तुम्ही चेक करा. बघायचं एक न जाते का. लक्षात घ्या, लास्टला जर 1 असेल तर एक तर 7 ने भाग जातो, नाहीतर 1 ने भाग जातो. लक्षात ठेवायचं. बघा आता याच्यामध्ये 91 पाड्यात येते कुणाच्या, तर बघा अंदाजा बघा. 13 5 65 13 78 23 30 91 7. लक्षात ठेवायचं. लास्ट 1 राहिले का 7. ते कसं का सर तुम्हाला कळलं, त्याच्यासाठी बेटा युपीएससीचा एक चार्ट आहे, त्याला डिव्हिजिबिलिटी म्हणतात. मला वेळ मिळाला का मी काही शिकवणार नाही, तुम्हाला तेवढं ग्रुपला टाकून देतो, तेवढं तुम्ही बघायला. त्याच्यातलं काही येत नसेल करत नसेल तर मला विचारायचं. ठीक आहे. हे तर काय अडचण आहे का कुणाला इथपर्यंत? हे काय करायचं, इन सर्कल. काय करायचं ना, इन सर्कल. प्राईम नंबरला भोपळा करा. बघा अजून कोणतं चुकून राहिले का बघा, एकदा चेक करा. बघा तुमच्या डोकं लावा, काही लागते का बघा. बघा 17 3 2 23 41 43 79 आणि किती 97 अंडरलाईन झाले का, अजून कोणतं वेगळं झालं, एवढंच आहे ना. ठीक. आता आपल्याला पुढचं पाहायचं आहे को प्राईम नंबर. कोणते नंबर बेटा? क्रो नाही, को प्राईम. कोणते बेटा? को प्राईम नंबर. कोणते नंबर बेटा सांगा? प्राईम नंबर्स. 2 numbers which have only one as a common factor. बघा 2 नंबर नीट आहे का, 2 नंबर ज्यांचा एक हा कॉमन फॅक्टर आहे. काय म्हटलं बेटा सांगा बरं का, 2 नंबर. किती नंबर? 2 नंबर ज्यांचा एक हा काय आहे, कॉमन फॅक्टर. ज्यांचा काय एक हा काय आहे, कॉमन फॅक्टर, त्याला म्हणतात को प्राईम. काय म्हणतात त्याला? को प्राईम. किंवा त्याला म्हणतात रिलेटिव्हली प्राईम. काय म्हणतात त्याला? रिलेटिव्हली प्राईम. किंवा त्याला म्हणतात म्युच्युअली प्राईम नंबर. कोणता नंबर? म्युच्युअली प्राईम नंबर. 2 नंबर्स. काय बेटा? 2 नंबर्स. काय म्हटलं? 2 संख्या. अशा 2 संख्या which have only one common factor. दोघांचा कॉमन फॅक्टर किती असणार आहे? 1 असणार आहे. किती असणार आहे? 1 असणार आहे. आर said to be co-prime. त्याला काय म्हणलं जातं सांगा? को-प्राईम. किंवा त्याला रिलेटिव्हली प्राईम म्हणतात. काय म्हणतात त्याला? रिलेटिव्हली प्राईम नंबर म्हणतात. किंवा त्याला म्हणतात आणखी एक नाव, म्युच्युअली प्राईम नंबर. काय म्हणतात बेटा? बोलत चला. म्युच्युअली प्राईम. माझे अक्षर छान काढण्याचा प्रयत्न करत चला. नाल्याला तुम्ही काय अक्षर काढतो का? 2 नंबर्स. 2 नंबर. कमीत कमी 2 नंबर्स आहेत. त्यांचा जो कॉमन फॅक्टर आहे कमीत कमी एक कॉमन फॅक्टर आहे. 5 5 असेल, 3 3 असेल, 2 2 असेल, काही असेल, एक कॉमन फॅक्टर जर असेल तर त्याला डॅश डॅश म्हणतात. को प्राईम नंबर. किंवा त्याला दुसरं नाव आहे काय म्हणतात? रिलेटिव्ह प्राईम, म्युच्युअली प्राईम. रिलेटिव्हली प्राईम किंवा काय म्हणतात? म्युच्युअली प्राईम. व्हेरी गुड. एक्झाम्पल 10 and 21 are co-prime. आता मला पहा एक्झाम्पल. 10 and 21 ह्या दोघांचा कॉमन फॅक्टर काय सांगा बरं का? ह्याला बी 1 ने भाग जाते, ह्याला बी 1 ने भाग जाते. ह्या दोघांचा कॉमन फॅक्टर काय? येस, व्हेरी गुड. म्हणजे कॉमन फॅक्टर किती आहे? 1. कॉमन फॅक्टर किती आहे? 1च आहे. दुसरा एक्झाम्पल पहा. 3 आणि 8. 3 ला बी 1 ने आणि 8 ला बी 1 ने. या दोघांचा कॉमन फॅक्टर किती आहे? 1च आहे. आणि 1 जर कॉमन फॅक्टर असेल तर कोणते नंबर असतात? को प्राईम नंबर. कोणते नंबर असतात बेटा? पुन्हा पहा बेटा. 4, 9 सेम. सांगा पहिला एक्झाम्पल. त्याचा कॉमन फॅक्टर सांगा. सर 1 किती? 1. नंतर पहा 11 13 परत किती कॉमन फॅक्टर? 1. 29 31 किती कॉमन फॅक्टर? 1.
याचा 1 आणि याचा 1. एकवीस 22 किती बेटा? 1. 22 23 1. 23 24 1. लक्षात घ्या, कोणतेही 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर, नीट आहे का? महत्वाचं वाक्य याला अंडरलाईन करायचं आहे. 2 कॉन्सिक्युटिव्ह, काय बेटा? 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आर को-प्राईम. समजलं का काय म्हणलं? कोणतेही 2 कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे काय? सलग. काय बेटा? सलग. नॅचरल नंबर कोणते? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या शिकलं कोणी? सांगा बरं का, सांगा बरं का काय आहे नैसर्गिक संख्या? सांगा. नॅचरल नंबर 1 2 3 4 पासून जे सुरुवात होते त्याला नॅचरल म्हणतात. दुसरा होता होल नंबरची सुरुवात होते शून्यापासून. करेक्ट. इंटिजर्स मध्ये काय असतात? प्लस पण असतो, शून्य पण असतो आणि निगेटिव्ह पण असतात. हे सर्व व्हॅल्यू असतात. कळाले सर्वांना? हे झाले पहिल्याला तुम्ही शिकवले बेसिक मध्ये. 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आर को-प्राईम नंबर. म्हणजे 2 सलग नैसर्गिक संख्या हे कशा असतात? को-प्राईम असतात. कशा असतात? 2 सलग नैसर्गिक संख्या, नैसर्गिक बोला संख्या ह्या डॅश डॅश असतात, ह्या को-प्राईम असतात. आणि को-प्राईम म्हणजे काय बेटा? ज्यांचा कॉमन मल्टिपल किती आहे? 1 आहे. किती आहे बेटा? 1. सर उदाहरणामध्ये सांगा. सर उदाहरणात सांगा. तो काय भेटल? 21 22 भेटल तो का नाही? आता सांगा. 11 आणि 12चा सलग 1च. 12 आणि 13चा 1. 13 आणि 14चा 1. 17 18 परत 1. 100 101 परत 1. म्हणजे हे कोणते नंबर्स आहे सांगा बरं का? यस. 101 102 म्हणजे काय? सलग 2 जर कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे काय? एकाच्या नंतर एक जर नंबर असतील. कोणते नंबर? नॅचरल नंबर. ते नंबर सुद्धा कोणते असतात सांगा? को-प्राईम नंबर. कोणते नंबर असतात? को बेटा. काय? को-प्राईम नंबर. कोणते नंबर असतात? ठीक आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता पुढे आहे ट्विन प्राईम नंबर्स. कोणते? ट्विन म्हणजे काय? जुळवा. ट्विन प्राईम थांबा. ट्विन प्राईम नंबर्स पहा बेटा. इफ द डिफरन्स बिटवीन 2 को-प्राईम नंबर हा 2 आहे. नीट आहे का? इफ द डिफरन्स बिटवीन 2 को-प्राईम नंबर किती आहे? 2. को-प्राईम नंबर म्हणजे काय? ज्याचा मल्टिपल किती आहे? एकच आहे ना. कॉमन मल्टिपल किती आहे? 1. त्याला काय म्हणतात? व्हेरी गुड. मग आता मी काय पाहतो? ट्विन म्हणजे काय? 2. दोघांचा डिफरन्स किती आहे? 2 चा. दोघांचा डिफरन्स किती आहे? मग ते कोणते नंबर्स आहेत? ट्विन. कोणते? म्हणा माझ्या मागं. इफ द डिफरन्स बिटवीन 2 co-prime numbers is 2, the numbers are said to be twin prime numbers. बघा. if लिहायची गरज असते. ट्विन प्राइम नंबर्स काय असतात? डिफरन्स बिटवीन बोला बे. डिफरन्स बिटवीन 2 that can call the difference between 2 co-prime numbers. 2 co-prime numbers मधला डिफरन्स is 2. किती आहे बेटा? 2. जर असेल तर तो काय आहे? ट्विन प्राइम नंबर. कोणता आहे? ट्विन प्राइम नंबर. एक्झाम्पल सांगा बरं बेटा. सर 12 14 किती डिफरन्स आहे? 2. सर 11 13 किती डिफरन्स आहे? 2. सर 17 19 किती डिफरन्स आहे? 2 आहे. सर एक समजा एखादी इथं दिलेलं एक्झाम्पल घेतो. 29 31 काय बेटा सांगा? कोणता? 2. ट्विन प्राइम नंबर. कोणता बेटा? ट्विन प्राइम नंबर. 3 5
3 5 काय सांगा ट्विन प्राईम नंबर, 11 13 ट्विन प्राईम नंबर, 5 7 ट्विन प्राईम नंबर. फरक किती आहे 2 7. ठीक आहे एक्सेप्ट. आणि को प्राईम नंबर काय असतात त्याचा कॉमन मल्टिपल किती आहे जोडीचा 1 आहे. आणि ट्विन मध्ये किती आहे डिफरन्स 2 चा डिफरन्स. कितीचा डिफरन्स 2 चा. आणि एक वाक्य शिकला आपण 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर. किती बेटा 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर हे काय असतात काय असतात को प्राईम नंबर. काय असतात बेटा हे को प्राईम नंबर असतात. कुणाला अडचण आहे परत बेटा पक्क. एक अनेक वेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे अशी कोणती संख्या आहे की जे प्राईम नंबर बी नाही आणि कंपोजिट बी नाही. अशी कोणती संख्या आहे जी प्राईम नंबर ही नाही आणि कंपोजिट पण नाही. 1. किती बेटा 1. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 1 इज कोणते म्हटलं नॉर प्राईम और एक कंपोजिट. 1 is only number. 1 is only number which is not prime or composite number. परीक्षेला जर विचारलं तर सांगता आलं पाहिजे तुम्हाला. काय सांगता आलं पाहिजे नंबर 1 ही अशी संख्या आहे की जी काय नाही कंपोजिट बी नाही आणि ती काय नाही प्राईम बी नाही. आणि ती काय नाही बेटा प्राईम बी नाही. काय नाही ते प्राईम बी नाही. ओके काय प्रॉब्लेम कोणाला. प्रॅक्टिस सेट 10 मधलं चालू आहे बरं का आपल्या आत्ताचं. प्रॅक्टिस सेट 10 मधलं कशातलं म्हटलं प्रॅक्टिस सेट मग नायदर अ प्राईम नॉर अ कंपोजिट नंबर 1. नायदर प्राईम नॉर कंपोजिट कोण आहे व्हेरी गुड. कोण आहे बेटा 1. दुसरा इव्हेन प्राईम नंबर कोण बेटा इव्हेन एकच सांगितलं आता लिहून दिला मी पहिल्या. व्हेरी गुड. इव्हेन प्राईम नंबर किती आहे बेटा 2. व्हेरी गुड. दुसरा विच ऑफ द फॉलोइंग आर पेअर ऑफ को प्राइम्स. आता बघा पेअर ऑफ को प्राइम्स पेअर ऑफ काय बेटा को प्राइम्स. त्याच्यामध्ये नंबर दिले तुम्हाला. एक आहे 8,14. दुसरा नंबर दिलेला आहे 4,5. तिसरा नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी 11,13. चौथा नंबर दिलेला आहे तुमचा 27 आणि 15. को प्राईम नंबर म्हणजे काय पहिला सांगा. ज्याचा कॉमन मल्टिपल किती आहे 1 त्याला काय म्हणतात को प्राईम. आता बघा नीट त्याचं 8 आणि 14. बघा आता 8 ला कितना भाग जाते 2. 14 ला कितना जाते 2. म्हणजे 1 ला सोडून आहे का नाही कसा आहे. म्हणजे हा को प्राईम आहे का आहे नाही. नॉट को प्राईम ह्याचं नाही. हे काय आहे को प्राईम. हे काय बेटा का कारण तुम्ही सर एक वाक्य लिहून दिला काय कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स काय असतात को प्राईम. हे कोणते नंबर्स आहेत नॅचरल नंबर. पण कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे काय सलग. आता हे बघा 11 आणि 13. 11 आणि 13. 11 ला कोणी 1 ला सोडून कोणत्या दुसऱ्या संख्येने भाग जाते का जाणार. 13 ला कोणत्या संख्येने जाते का जाणार. म्हणजे हे सुद्धा कोणते नंबर्स आहेत. ह्याच्यामध्ये डिफरन्स किती आहे 2 चा. 2 चा डिफरन्स असेल तर काय म्हणतो आपण त्याला ट्विन को प्राईम नंबर्स. काय म्हणतो त्याला आपण ट्विन. 2 चा डिफरन्स असेल तर काय म्हणतो त्याला ट्विन को प्राईम नंबर्स. आता बघा 27 आणि दुसरा किती आहे बेटा 15. याला कितना भाग जाते 3 आणि याला सुद्धा कितना जाते 3. म्हणजे को प्राईम नंबर आहे का भाग जर जात असेल तर तो को प्राईम नंबर नाही.
ठीक आहे, नॉट को प्राईम नंबर, नॉट को प्राईम. काय अवघड आहे का याच्यामध्ये? एका झटकीत आलं तुम्हाला पूर्ण. अजून 2-3 तास सुटीलो ए सर टाइमपास करायला म्हणतात तुम्ही. अवघड आहे का? एक शिकलो को प्राईम नंबर, दुसरा शिकलो ट्विन. ट्विन मध्ये फरक किती आहे? 2चा. को प्राईम काय असतात? नॅचरल नंबर असतात. कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर हे नेहमी कसे असतात? को प्राईम नंबर असतात. को प्राईम नंबरला फक्त कितने भाग जातो? 1 न. दुसऱ्या संख्येने भाग गेला तर ते को प्राईम आहेत का? पुन्हा बघा बेटा, 25 ते 100 मधले 25 ते 100 मधले प्राईम नंबरची यादी काढा. काय म्हणजे प्राईम नंबर्सची यादी. आणि टोटल किती सांगा म्हणजे टोटल किती, एकूण किती, किती मधले? 25 ते 100 मध्ये. आता थांबा, तुम्ही सांगायचं, मी सांगायचं. एक मिनिट. प्राईम नंबर म्हणजे काय? ज्याला ज्याला स्वतःच भाग जातो किंवा एकने भाग जातो त्याला काय म्हणतात? हा. 25 जाते भाग, 26 जाते. इव्हन नंबर तर येतच नाही का? इव्हनला 2 भाग जातो. इव्हनचा प्रश्न मिटला. ठीक आहे. 26 नंतर काय? 27 जातो, 28 जातो, पुन्हा किती? 29. 30 इव्हन नंबर गेला. 31 बरं काय करू आपण? लिहू पहिला नंबर लिहू का? 30 नाही 31. 32 घ्यायचं नाही. 33 पुन्हा किती? 35 पुन्हा किती बेटा? 37 पुन्हा किती? 39 पुन्हा सांगा. 39 ला आपण डायरेक्ट कटूत का? बरं ठीक आहे, पुन्हा समजावून करतो. पुन्हा बघू आपण. 39 पुन्हा काय? 41 पुन्हा किती? 43 पुन्हा किती? 47 49 पुन्हा किती? 51. किती पुन्हा डायरेक्ट 100 ना? थांबा पुन्हा करू. 53 पुन्हा किती बेटा? 55 पुन्हा किती? 57 59 61 63 65 किती? 67 69 हा 71 73 75 76 77 79 81 83 85 त्याच्यानंतर 87 पुन्हा किती? 89 पुन्हा किती? 91 पुन्हा किती? 93 पुन्हा किती? 95 पुन्हा किती? 97 आणि पुन्हा किती? 99. आता एक काम करायचं, लास्टला ज्याचं 5 आहे त्याला उडवा. का बरं? 5 राहिले का? 5 न भाग जातेच की रे. लास्टला जर 5 राहिले तर एकतर 3 न भाग जाते. 3 5 15 किंवा 5 3 15. 5 वाले हुडका, 5 वाले हुडका, 5 वाले. एक थांबा नाही, इथून दमानच होता. थोडं थांबा. 2 3 4 5 6. मिटला प्रश्न. थांबा आता दमान नाही, थोडं थांबा, काही करू नका, फक्त काही. आता बघा, मला सांगा आता जे आहेत त्यांना करू का? बघा आता 3 न भाग जाणाऱ्या संख्येला करू. किती ना? 3 न भाग झाले. आता मला सांगा 11 1 11 11 2 22 11 3 33 11 90 99. काय अडचण कुणाला? काय अडचण? 77 11 7 77 का? ठीक आहे सर. आता इव्हन प्राईम नंबर सांगा की 29 ला 29 नेच भाग जातं, 31 ला 31 ने जातं, 37 ला 37 ने, पुन्हा किती? 41 पुन्हा किती? 43 पुन्हा किती? 47 47 बघा येते ना? 47 बघा एकदा ट्राय करा. येते ना? नाही रे. थांबा बघा ना कुणाच्या पाड्यात येते? 3च्या पाड्यात बघा. 3 × 30 येणार आहे. 49 बघा. 7 7 49 17 1 17 17 2 34 37 51 53 येते. हे पण 19 1 19 19 2 38 19 3 57 हे येते. 61 बघा बरं का. 17च्या बघा 17 येत नाही. 3 न भाग जाते का बघा 61 ला? नाही येते. ह्याला नाही. 21 1 21 21 2 42 21 3 आणि हे पण बघा 67 बघा कुणाच्या पाड्यात येते? येते का बघा?
13 पाचा 65 येते. किंवा 3 ला बघा 3 10 30 30 60 येणार. हे मात्र येते. लास्टला 9 राहिलं का ध्रुव उरते. ठीक आहे. आता बघा 71 बघा कुणाच्या पाड्यात येते का बघा रे. 7 च्या बघा नाही हे नाही येणार ना. 73 बघा येणार. 79 बघा येणार. 81 येईल बहुतेक. 27 1 27 27 2 54 27 3 81. 83 येणार. 87 येते. कितीच्या 3च्या 3च्या 3 बघा ना. 87 आहे ना. 29 1 29 19 29 2 58 29 3 27. ठीक आहे. त्याच्यानंतर 89 बघा येणार. 89 चेक करा येत नाही. पुन्हा 91 बघा कुणाच्या मध्ये 13 5 65 13 78 13 91. हे कितीच्या येते 3च्या. किती येते 31 31 31 2 62 31 3 31 3 93. हे पण येते नाही येणार. 97 बघा कशात येते येणार. बघा ना बघा येऊ शकते काय बघा. 14 ना. संख्या कोणत्या कोणत्या उरल्या सांगा मला. ह्याच्यात अजून काही तुम्हाला बघा काही व्हेरिफिकेशन करायचं का बघा. गोल कोणते कोणते केला आपण. 29 केला का 31 केला का 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 लास्ट आहे 97. करेक्ट आलेत का. एकूण नंबर मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 16 नंबर्स. किती नंबर्स आहेत 16. टोटल प्राइम नंबर्स. प्राइम नंबर्स फ्रॉम किती 25 to 100. आता मागच्या आपण गणितामध्ये काय केलं आहे का हे आता मी समजावून केला. तुम्हाला असं काही करायची गरज आहे का रे बेटा. नाही. तुम्ही डायरेक्ट पाठ करायचं. ठीक आहे. 100 पर्यंत पाठ करायचं. किती पर्यंत 100 पर्यंत. त्याला मोडू का आता करावं देऊ मोडतो पुन्हा युट्यूब मध्ये बघायला त्याची काही गरज नाही. आता आपण 4 तुकड्यामध्ये करू किंवा 2 तुकड्यात. एक काम करू 1 ते 25 मधले प्राईम नंबर. पुन्हा 25 ते 100 मधले प्राईम नंबर. नाही हा यस 25 ते 50 मधले घेऊ. 50 ते पुन्हा किती घेऊ 75 घेऊ. आणि 75 ते किती घेऊ 100. जरा थोडं सोपं जाईल. आता 1 ते 25 मधलं मागचं आता तिकडे केलं आपण. आत्ताच केलं आपण बरोबर आहे. किती होता पहिला 2 3 5 7 11 13 17 19 23 बस 24 आणि 25 येणार. 26 नाही 27 नाही 28 नाही 29 30 31 32 33 34 35 36 37 38 नाही 39 नाही 40 नाही 41 41 43 44 नाही 45 नाही 46 नाही 47 48 नाही 49 नाही 50 नाही 51 नाही 17 1 17 17 34 17 51 कसं आहे तरी येत नाही का 51. भाग जाते ना दुसऱ्या संख्येनं 17च्या पाड्यात आहे ना. हा 53 53च्या नंतर सांगा 57 येणार. 56 थांब एक मिनिट. हा 59 बरोबर आहे. 57 नाही बघा. एकदा 57 कुणाच्या पाड्यात येते का बघा. बहुतेक 3च्या कुठे ना कुठे येते 29 3 57 29 3 61 किती बेटा बरं. 53 येणार. आज झालं. 54 नाही 55 नाही 56 नाही 57 नाही 58 तर विशेष नाही. 59 बघा 59 येते 59 येते. 59 पुन्हा पाड्यात आहे का बघा. नाही 59 60 61 62 63 11 येते. 21च्या पाड्यात येते. 21 21 21 42 42 63 नाही 64 नाही 65 नाही 66 तर प्रश्नच नाही.
67 बघा पुण्या पाड्यात येते 67 बघा बरं का 13 5 65 नाही 67 पुन्हा किती 68 पुन्हा किती 69 नाही पुन्हा 70 तो बी नाही 71 71 बघा 27 1 27 27 2 54 27 3 81 81 ना 71 बघा 71 आत्ताच काढलो ना मागे आपण 71 येतं बहुतेक कुठे गेले मोठला आपण हा ठीक आहे बघा ना 67 झालं 68 इव्हन नंबरला सोडा 69 बघा 13 5 13 1 13 13 2 6 13च्या पाड्यात येते ने 23च्या पाड्यात 23 1 23 23 2 46 23 3 69 चा प्रश्न मिटला 70 70 मिटला 71 बघा बरं का बेटा 71 71 बघा 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 लवकर बघा पागलीस का तू क्लासलाच हे जाणं करत तू बघा बरं का लोक हा लवकर बघा काय नाही थोडं तर डोक्याला ताण देऊ लागला एक सुद्धा तुम्हाला तेवढं सुद्धा जमत नाही हा किंवा नाही म्हणायला एवढा वेळ लागला का तुम्हाला कसं होईल का तुमचं 73 74 75 नाही 76 नाही 77 नाही 78 2 नाही पुन्हा किती 79 पुन्हा किती 87 येते 27 2 6 येते 81 झालं 82 झालं 83 पुन्हा 85 आहे 86 आहे 87 येते 87 बी येते पुन्हा 88 नाही 89 नाही 91 येते एक मिनिट 91 बघा 17च्या पाड्यात आहे 17 5 नाही अरे 17 5 85 17 सकदू दर्श 17 म्हणजे 68 हा मन थांब गेला अरे 51 91 बी तिथं किती सांगा 93चा तर प्रश्नच नाही 95चा बी नाही ना 96चा नाही 97चा बी नाही 97चा पण 97 आहे ना हा 98 येते 99 येते आणि 100चा तर काय प्रश्न नाही बघा लवकर बघा 5 83 झालं 91 झालं डायरेक्ट काय ते सांगा 91 लास्ट होता आला मग मला सांगा 50 किती मध्ये आहे 25 ते ना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 25 ते 100 मध्ये टोटल प्राईम नंबर्स किती सांगा बरं का बेटा 60 किती हे तुम्हाला तुकडे का करून दिले माहिती राहावं आणि एक लक्षात घ्या तुम्हाला 100 पर्यंत पाठ राहिला पाहिजे आणि दुसरा उलटी एबीसीडी विचारून घेणार आहे मी तुम्हाला हा झड पासून वाय झड वाय डब्ल्यू असं पाठ करायचं तुम्हाला आणि त्याचा नंबर सुद्धा उलटा नंबर पाठ करायचा 26 हा उलटा उलट पाठ करायचं कसं सांगता येतं समजा झेड वाय अरे एक सांगता एक काम करा त्याचं ना आयडिया सांगतो भारी सिंपल लक्षात ठेवा ए बी सी डी ई एफ जी एच आय हा बरं जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड काहीच नाही थांबा त्याचा नंबर सांगा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15
16 पुन्हा 17 18 19 20 21 22 पुन्हा 23 पुन्हा काय येते 24 पुन्हा काय येते 25 आणि पुन्हा काय येते 26. एकूण नंबर किती सांगा? 26. आता उलटा आयडिया सांगतो, ट्रिक शॉर्टकट एकदम शॉर्ट. एकूण नंबर किती? 26. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये 25 ऍड करा, किती झालं? ह्याच्यामध्ये 24 करा, कळलं का? त्याच्यामध्ये 23 करा, 26. त्याच्यामध्ये 21, एक कमी करा, एक कमी करा, 19. पुन्हा किती? पुन्हा किती? 17. हा बरोबर आहे. 16 15 पुन्हा किती बेटा? बोला. 14 पुन्हा किती? 13. हा बोला. 12 11 10 9 8 7 5 4 3 2 1. सिंपल लक्षात ठेव. काय जादू नाही त्याच्यात. हे काय जादू आहे याच्यामध्ये? आता मला सांगा, उलट मोजायचे. खालून मोजायला चालू कर. खालून मोजायचं. झालं. हे पुन्हा शिकतो आपल्याला. थोडा वेळ घ्या त्याकडे. कामाचं बक्कळ अजून आपल्याकडे शिकतो पुन्हा. फक्त उलट पाठ करा. बघा, ट्विन प्राइम नंबर्स. काय बेटा? ट्विन प्राइम नंबर्स. आता त्याच्यावर ट्विन प्राइम नंबर्स कोणते बेटा? ट्विन प्राइम नंबर्स. ट्विन प्राइम नंबर्स फ्रॉम 51 ते 100. 51 ते 100 ह्याच्यातले काय काढायचे? ट्विन प्राइम नंबर्स. काय बेटा? ट्विन प्राइम. ट्विन म्हणजे काय? दोघांचा डिफरन्स किती असायला पाहिजे? 2. किती मध्ये? 51 ते 100. बघा 51 ते 100 इथून चालू होते. ह्याच्यामध्ये दोनचा फरक काय आहे सांगा मग? 59 61 एक जोडी जाईल. 71 73 दोनचा फरक आहे ना? सांगा. 71 पुन्हा 73. हे बी नाही झालं. फक्त 2 जोड्या. हा त्याला काय 2 येतील 4 येतील. जर तुम्हाला 1 ते 100 म्हणलं किती ते सांगा? 1 जोडी, 2 जोड्या, 3 4 5 6 7 8 आले असते. पण इथे किती आल्या? फक्त 2 जोड्या. कोणत्या कोणत्या सांगा? 59 61. राईट 5 पेअर्स ऑफ ट्विन प्राइम नंबर. काय म्हणले? ट्विन प्राइम नंबर तेच आहेत ना. 5 पेअर्स ऑफ ट्विन प्राइम नंबर्स फ्रॉम 1 ते 50. ट्विन प्राइम नंबरचा फरक किती असतो म्हणलं बेटा? सांगा बरं का? 2 चा असतो. कितीचा असतो सांगा? 2 चा असतो. इव्हन नंबर्स कोणते सांगा? विचारतो. इव्हन नंबर 2 नंबर. इव्हन नंबर कोणते असतात? 2 4 6 8 10 12 14. आता या ठिकाणी काय म्हणलं बघा, क्वेश्चन जे विचारले ते चुकीचा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. आता मी जे सांगितलं तुम्हाला की फक्त जर ट्विन प्राइम नंबर म्हणलं तर किती येतात? फक्त 2 येतात. लक्षात ठेवा. हा जर तुम्हाला को प्राइम नंबर म्हटलं, काय म्हटलं बेटा? को प्राइम नंबर. को प्राइम नंबर त्यांना काय असतं सांगा बरं का? भाग कशाने जातो? त्यांच्या संख्येने जातो. किंवा त्याचा कॉमन मल्टिपल काय असतो? 1 असतो. त्याला काय म्हणतात? को प्राइम नंबर असतात. आणि कोणती सलग जे नंबर्स असतात ते काय असतात? को प्राइम नंबर असतात. हे तर आपल्याला माहिती आहे. आता बघा 53 59 कोणते नंबर्स येते? को प्राइम. का त्याला किती भाग जाते? 1. पुन्हा सांगा 59 61 कोणते नंबर्स आहेत? को प्राइम नंबर. 61 67 सांगा कोणते नंबर्स आहेत? को प्राइम नंबर. 71 73 कोणते सांगा? को प्राइम नंबर. 73 79 कोणते सांगा? को प्राइम नंबर. 83 89 कोणती सांगा? को प्राइम नंबर. 89 97 कोणती सांगा? को प्राइम नंबर. अजून किती पण वाढू शकतात त्याच्यातले, कारण सर्वच नंबर ऑटोमॅटिक काय होतात? को प्राइम नंबर येतात. का? कारण प्राइम नंबरला डिव्हिजन भाग कितने जातो? 1 ने जातो. आणि को प्राइम नंबरचं कन्सेप्टच आहे काय? त्याचा डिव्हिजन किती, मल्टिपल किती आहे? 1 आहे. संपला विषय. अजून 10 12 करू शकता कमीत कमी.
53 59 53 61 53 67 53 71 53 77 73 53 89 83 83 83 89 93 97 बघा 59 59 61 59 67 59 71 59 73 59 79 59 83 89 61 67 61 71 61 73 61 79 61 83 61 89 61 67 71 67 73 67 79 67 67 89 67 97 परत अजून घे वाटतं 79 83 79 89 89 97 झालं काय छान 5 विचारलं तुला कोणती 5 विचारते इव्हेंट नंबर्स आता इव्हेंट नंबर कोणतीच म्हटल्यात इव्हेंट नंबर्स कोणते नंबर्स इव्हेंट नंबर्स इव्हेंट प्राईम नंबर म्हटलं तर कोण आहे 2 पुन्हा इव्हेंट नंबर 4 6 8 10 12 हॅश 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 कोणते नंबर सिट बेटा सांगा इव्हेंट नंबर कोणते नंबर आणि ओनली इव्हेंट प्राईम नंबर जर विचारला असेल इव्हेंट प्राईम नंबर तर तो फक्त कोण आहे 2 आहे कोण आहे बेटा जर क्वेश्चन विचारताना चुकीचे विचारले त्याला ठीक आहे काय कुणाला लिहून देऊ का मग आपण जरा पहिला कारण जास्त लिहून घ्यायचं कळलं सर्वांना चला घ्या प्रकार